3 वर्षांपासून यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील किनी गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजनेचं काम सुरू आहे। मात्र हे काम अद्यापही अर्धवट असल्यानं नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय। ही योजना पूर्ण करण्याच्या मागणीसाठी गावच्या सरपंचानं अनोखा आंदोलन पुकारले। यावेळी सरपंच संघटनेच्या आर्णी तालुक्याचे तालुकाध्यक्ष रवींद्र राठोड आणि येरमल हेटी गावचे सरपंच मंगेश चव्हाण यांनी पुष्पा स्टाईल आंदोलन करत प्रशासनाचं लक्ष वेधलंय। 3 वर्षापासून जलजीवन मिशनचे काम आमच्या गावात थांबलेले आहे। आम्ही वारंवार निवेदन दिले, पण जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभाग किंवा सीओ साहेब जिल्हा परिषदला कोणत्याही प्रकारची दखल घेतली नाही। म्हणून आम्ही इथे महिला वर्गातर्फे साडी घालून पुष्पा स्टाईल आंदोलन करत आहे। कारण आमच्या गावाच्या महिला इथे येऊ शकत नाही, कारण ते आले तर आमचं प्रतिनिधित्व करण्याचं काही कारण नाही। म्हणून आम्ही स्वतः साडी घालून पाणी टंचाईचा एक निषेध म्हणून इथं बसलेले आहोत। एकीकडे लक्ष वेधण्यासाठीच आम्ही अनोखा आंदोलन छेडलेलं आहे। कारण एक छत्रपती संभाजीनगर मधील एक सरपंच आहे मंगेशजी साबळे, यांनी पण असंच आंदोलन केले होते। त्यांच्या आंदोलनाला यश आलं होतं। मग काही वाढीव म्हणून आम्ही पुष्पा स्टाईल म्हणून आंदोलनानं पूर्ण सरपंच संघटना आर्णी तालुका सरपंच इथं आम्ही उपस्थित झालेलो आहे आणि उपोषण आमचं आमरण झालं। काय नाव तुमचं? माझं नाव रवींद्र बाबाराव राठोड, सरपंच किनी, तालुका अध्यक्ष सरपंच संघटना आर्णी। पाहण्याचा दृष्टिकोन असा की केंद्र शासनाने सगळ्यात मोठी योजना ही महाराष्ट्रात राबवलेली आहे, परंतु काही कॉन्ट्रॅक्टदारांच्या वतीनं हे कामं अर्धवट झालेली आहेत। आरे बिले काढून सुद्धा कामं अर्धवट केलेले आहे। विहिरी अपूर्ण केलेल्या आहेत, पाईपलाईन अपूर्ण केलेले आहे, पाण्याची टाकी झालेली नाही। आज पावसाळा खूप कमी झाल्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात पाण्याची भीषण टंचाई पाहायला मिळत आहे। त्या दृष्टिकोनातून आमच्या गावाला खूप मोठ्या प्रमाणात पाण्याची टंचाई असल्यामुळे त्या पुष्पा स्टाईलला आम्ही इथं आमरण उपोषणाला बसलेलो आहे। मागण्या पूर्ण झाल्यास काय आम्ही असंच आमरण उपोषणाला बसून राहू। काय नाव तुमचं? मंगेश चव्हाण, सरपंच नाही येरमल हेटी।